मेहकरात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात. शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग. आमदार सिद्धार्थ खरात व नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 353व्या स्मृतिदिनानिमित्त मेहकर येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष किशोर गारोळे व आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. इसवी सन 1674 मध्ये रायगडावर पार पडलेल्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेकाच्या स्मृती जागवत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींसह शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मेहकर, बुलढाणा. 353 शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होते. काय नेमका होणार, काय प्रतिक्रिया? सुमारे 350 वर्षापूर्वी म्हणजे 353व्या वर्षापूर्वी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 रोजी क्षत्रिय कुलावंतस राजा शिवछत्रपती असा किताब धारण केला होता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं, त्याला जो काही राजसिंहासनाचा जो दर्जा आहे तो आजच्या दिवशी मिळालेला होता आणि सर्व जनता, सर्व मोठा जो काही समारोह आहे रायगड किल्ल्यावरती साजरा झाला होता. त्याची स्मृती जागवण्यासाठी आमच्या मेहकरचे नगराध्यक्ष यांनी पुढाकार घेतला. त्याला आमच्या सगळ्या पक्षातील सगळ्या समस्त कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आणि अतिशय आगळा वेगळा विलोभनीय असा शिवराज्याभिषेक सोहळा, त्याच्या स्मृती आज या ठिकाणी जागवल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये आमचं मेहकर नगराध्यक्ष आणि मेहकर शहर तसंच मतदारसंघ सहभागी आहे. शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होते, तुम्ही सुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंद साजरा करताय. आणखी काही कार्यक्रम आहेत शहरामध्ये? आजच्या या शुभमुहूर्तावर माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्या निधीमधनं जवळपास कोट्यवधी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा हा आम्ही आयोजित केलेला आहे. सायंकाळी जवळजवळ 5 ते 6च्या दरम्यान त्या सोहळ्यांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. कारण आजचा जो मुहूर्त आहे असा मुहूर्त जवळपास या महिन्यामध्ये कोणताही नव्हता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापनेचा दिवस जो आहे याच दिवशी आम्ही तो दिवस ठरवून आज या भूमिपूजनाचे कार्यक्रमाचे आयोजित केलेले होते.